सुर्वे, मी परवा पत्र सांगितलं होतं ते झालं का तयार? मी तुला नंतर फोन करतो. हां, काय? अरे परवा मी पत्र सांगितलं होतं ते तयार झालं का? पत्र कसं तयार होणार? ऑफिसचा टाईप रायटर बिघडलाय. 1.5 महिना झाला रिपेअरिंगला देऊन अजून परत आलेला नाही. कसं काय टाईप होणार पत्र सांगा तुम्ही? अरे टाईप रायटर बिघडला असेल तर हाताने लिहिता नाही येत, तेवढं नाही जमत. हा, मला सगळं जमतं बरं का, पण प्रश्न आहे तत्वाचा. मी हाताने का लिहावं? उद्या तुम्ही मला काही लिहायला सांगाल, काही करायला सांगाल हाताने. गप गप. तुला किंकाळायला काय झालंय? इथे कामं झाली नाही तर बाई असतील मला. होय, हा तुमचा प्रॉब्लेम आहे बरं का. ना, हे सगळे माझेच प्रॉब्लेम आहेत. जगनराव भाऊ, ते नका खाऊ. ओ बाई आल्यात. बाई आल्यात तर मी काय करू? मला काय घाबरवता काय? तुम्हाला कोण घाबरवत नाही हो, पण ते दिवसभर टक टक ते नको ना. 30 वर्ष झाली सरकारी नोकरीत मला. बाई इंजिनियर आहे. बाईंचं वय तरी आहे का तेवढं म्हणतो मी. वाजली बघा. हॅलो हम्म. हॅलो. भोळे, पालव सॉलिड घाबरतात बरं का बाईना. सुर्वे, हं. घाबरत नाही बरं का मी. हो का? कामात प्रामाणिक आहे मी. टाईप रायटर बिघडला म्हणून मी जाऊन दे. चला, सगळ्यासनी आज बोलवलेलं आहे. चला, समध्यांची घंटा वाजलेली आहे. चला चला. हा चला महाराज. चला चला चला. पूर्वे ते लेटेस्ट तयार झाले. बाई तो टाईप रायटर रिपेअरिंगला गेलाय ना, नंतर एव्हाना झाले असते. टाईपरायटर दुरुस्तीला गेलाय, त्याला 1.5 महिना झाला ना, अजून दुरुस्त होऊन आला नाहीये तो. तो दुरुस्तीचा खर्च मंजुरीसाठी गेलाय. किती आहे खर्च? 234 रुपये. हो ना पालव? हो. कुठे पाठवलाय अर्ज? तो पालव सांगा की, आता तुमचं खातं आहे ना ते, बोला की. हो. काय मॅडम, त्यावेळेस तुम्ही इथे नव्हतात ना, मग म्हणून मला सांगण्यात आलं की तो टाईप रायटर इथे पाठव कलेक्टर ऑफिसला. मग मी तिकडे पाठवला यांचा टाईप रायटर. 4 स्मरणपत्रे पण पाठवली, एकाचही उत्तर नाही अजूनपर्यंत. हा असा कारभार चालणार असेल तर आपण शेतीचा विकास काय करणार? डोंबर. तो अर्ज माझ्याकडे दे. हो. आणि उद्याच्या उद्या नाही, आत्ताच्या आत्ता माझी गाडी घेऊन जा आणि त्या मेकॅनिकला इथे आणा. बरं. आणि सुर्वे, तुमचा टाईप रायटर दुरुस्त होईपर्यंत तुम्ही स्वतःच्या हाताने लिहायची पत्र. हो, मी टंक लेखक आहे. मी हाताने पत्र म्हणजे तुमचा टंक बिघडलाय ना, मग तो बाजूला ठेवा आणि फक्त लेखक म्हणून काम करा. पत्र, सगळी पत्र 1 तासाच्या आत माझ्या टेबलावर सहीसाठी हजर हवी. हो मॅडम, वाजले किती? 1 तासात? 1 तासात या आता. आता आणखी काय राहिलंय भोळे? मॅडम, आपल्या संशोधन आणि विकास खात्याला अनेक गोष्टी हव्या आहेत, त्याची ही त्यांनी पाठवलेली यादी. बघू. ट्यूबलाइट, स्टेशनरी, या गोष्टी संशोधन खात्याला मागाव्या लागतात. गॉड, कलेक्टर साहेबांशी बोलायलाच हवं, नाही तर मंत्रालयात तरी. डेड. अहो, या ऑफिस मधली एक तरी गोष्ट सरळ चालते का भोळे? मॅडम, तुम्ही अजून नवीन आहात, हळूहळू होईल सवय. आबा जरा डिस्टर्ब करू? खुळ्यासारखी काय प्रश्न विचारते बाई? काय झालं? तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना? हो ठीक आहे. हा. पण आबा जरा भूषणजींकडे लक्ष द्यायला हवं. का? त्याला काय झालं होता? म्हणजे त्याची तब्येत बिघडली की काय? नाही नाही, त्यांची नाही तब्येत. हा. पण ते करतायत ते बरं नाही करत. का? त्यांनी काय केलं आता? मारामारी वगैरे? नाही नाही, मारामारी नाही केली. मी अजून तरी नाही केले. तुला जे काय समजलंय ते तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहेस का? ओ मैं तसं काही नाहीये. मैं राम शरण, मला सगळं नाही माहिती, पण काल बबन आला होता, तो सांगत होता रामशरणनी त्यांच्या भूषणजींच्या 2-3 मुलांना मारलं. आणि बोलता बोलता बबन एवढा मोठा चाकू काढला. चाकू नाही, त्याला चॉपर म्हणतात. चॉपर. हा तेच, चॉपर.
तू हे शब्द पाठ वगैरे करू नकोस. बरं मला सांग, ती दोघं काय बोलत होती? मला सगळं ऐकायला नाही आलो. हा. त्यांनी हाकलवलं मला तिथून. पण हा, भूषणजींनी बबनला काहीतरी सांगून ना कुठेतरी पाठवलं. बहुतेक गॅरेजवर गेला तो. हा. आणि बबन बोलता बोलता काहीतरी म्हणाला की त्या रामशरणची फुलटॉस करून टाकूया. आलं माझ्या लक्षात आलं त्यांना काय म्हणायचं होतं ते. बरे बघ, तू हे मला सांगितलंयस, हे भूषणजींना कळता कामा नये. आणि तुम्ही पण सांगू नका. म्हणजे नाही नाही तर म्हणतील ना चुगलखोरे म्हणून. बर. आणि मी नसताना सांगा. का ग? का? हा, मी असेल तर तुम्हाला नीट बोलता येत नाही ना. बर. छान झालं ना. ना तुम्ही इथे कधीपासून आहात? होतं म्हणजे बंगल्यात. बंगल्यात म्हणा, गावात म्हणा. तसा 8-10 वर्ष झाली असती इथे मला बंगल्यात. नाही तसं मी गावात कायमचाच आहे. मी मामाच्या घरी जन्म झाला आणि नंतर इथंच आलो. आता 30 वर्ष. हे बाळाराव शेठ कोण आहे तो? काय झालं? कोण आहेत हे बाळाराव? नाही तसं तुम्हाला काही विचारणार नाही मी उलट. पण काय झालं? नाही सहजच विचारलं. 2-4दा त्यांचे निरोप आले होते. बंगल्यावर या, चहाला या, जेवायला या. म्हटलं माझ्यावर एवढी मेहरबानी का? तेही मला पाहिलं देखील नसताना. जाऊ द्या ना बाई, भात देऊ? भात देऊ नाही विचारायचं, भात वाढू का विचारायचं. बरं, भात वाढू? नंतर वाढा. पण कोण आहेत हे बाळाराव? नाना सांगा तुम्हीच. मी काय सांगणार बाई. कुणी कुणावर मेहरबानी करत नाही. त्याचं असं आहे बघा, गावात कुणी बी नवीन माणूस आलं ना की त्याच्या बंगल्यावर निरोप येतो. तुम्ही एकदा जात बस. आणि समजा नाही गेले तर? असं बघताय का एकमेकांकडे? नाही बाई, जाऊन या ना तुम्ही एकदा. नाही गेले तर काय करेल तू? हे करेल? तसं नाही बाई. पण मी त्याच्या बापापासून बघतो. त्यांची दुकानं आहेत, जमीन आहेत, बागायती आहेत. हो, स्कूटरची, खताची एजन्सी आहे. लई पैशावाला माणूस आहे बघा तो. पण हा बाळाराव आहे ना, तो माणूस म्हणून फार बरा नाही बघा. बरा नाही म्हणजे त्याला हवं तसंच व्हायला पाहिजे. त्याला तसं न करण्याला तो काही करणार नाही. भांडणार नाही, मारणार नाही. पण कधी ना कधी त्याचा काटा जरूर काढणार. काटा काढणार म्हणजे त्याला वाकून सोडणार. त्या माणसाने त्याला सलाम ठोकला पाहिजे. बाई, मुद्दा म्हणून तो कुणाला आडवा जाणार नाही. आणि त्याच्या पुढे कोणी जाऊ लागला ना तर तो जायलाही देणार नाही. हे असतं त्याचं. सुपिरिटी कॉम्प्लेक्स आणि इगो. काय म्हणलं बाई? नाही काही नाही बाई, मी ताक आणते. बाई, बाळाराव बरोबर वाकड्या शिवू नका. ठीक आहे, मी लक्षात ठेवेन. काय चिरंजीव, नाही बाबा, मी नेहमी नाही, कधीतरीच. मी विचारलं नाही आणि विचारणारही नाही. बाबा, झोप येत नव्हती. कशी येणार झोप? तुमच्या राजकारणाच्या गाडीनं वेगवेगळी वळणं घ्यायला सुरुवात केली ना, झोप येणार कशी? तुला म्हणायचंय का? संध्याकाळी बाजारात मला इन्स्पेक्टर राणे भेटले होते. इन्स्पेक्टर राणे? काय म्हणत होता?
ते म्हणाले की तुमच्या चिरंजीवांच्या माणसांच्या आणि रामशरणच्या मारामाऱ्या वाढत चालल्यात, त्याच्याकडे लक्ष ठेवायला हवं. मारामारे? असं कसं बोलणार राणे? मग काय उगाच बोलले ते? आबा, माझी आणि रामशरणची खुन्नस आहे पूर्वीपासूनच. तुला माहितीच आहे ते. हो माहिती आहे मला. त्यावेळी मीच तुला सांगत होतो त्याला ठोकून काढ म्हणून, पण तू मला लेक्चर दिलंस. मारामाऱ्या करून फायदा नाही, लोकशाही मार्गाने शक्ती प्रदर्शन करायला पाहिजे. अरे आबा, मी आजही तेच म्हणतोय. रामशरण जरा जास्तच हातपाय पसरू लागलाय. त्याचा बंदोबस्त करायला नको का? कसा करणार आहेत बंदोबस्त? चॉपरनी आणि तलवारीनी त्याचे हातपाय छाटून? आबा काय आबा, मी काय डोळे आणि कान मिटून वावरतो असं वाटलं की काय तुला? तुम्ही जेव्हा सत्ता पाहिजे, पॉवर पाहिजे असं म्हणत होतात ना, तेव्हा आम्हाला तुमचा अभिमानच वाटत होता. पण हे मारामारीचे धंदे करून सत्ता मिळवण्याचा विचार डोक्यात असेल तर तो सोडून द्या. बघ, इतकं सिरियस काहीही झालेलं नाहीये. म्हणूनच म्हणतोय, सावध करतोय. एकदा डोकं फिरलं की पिस्तुलाचा चाक ओढायला किंवा हातातल्या हत्याराचा वार करायला 5 सेकंद सुद्धा लागत नाही. मनावर ताबा वगैरे ठेवायचा असतो ना, तो त्याच्या आधी. त्या क्षणी मनावर ताबा ठेवणं कुणाच्या बापालाही शक्य होत नाही. तुम्ही लीडर आहात, होऊ पाहत असलेले लीडर आहात म्हणून म्हणतोय. तुमचाच तोल सुटला तर हाताखालच्या माणसांना कसे आवरणार तुम्ही? खरं की नाही? हो आबा. नुसतं नंदी बैलासारखं हो आबा करत जाऊ नका. त्याप्रमाणे वागा. गुड नाईट. या रेवालाकडे एकदा बघितलंच पाहिजे मला. इन्स्पेक्टर राणे कुठला भेटतोय आबाला बाजारात? हीच पचकली असणार. काय ग, एवढं परत परत काय वाचतेस? कळत नसेल तर उद्या वाच. उद्या वाचूनही काही फारसा फरक पडणार नाहीये. निशांत, हे लोक कायदे साधे सोप्या भाषेत का नाही लिहित? इतकं कठीण आहे ना. आधी एकतर बोजड शब्द आणि कठीण वाक्यरचना, म्हणजे झालं. कुठल्या कायद्याचा अभ्यास करतेस तू? अरे, आम्ही तो नवीन उद्योग सुरू करतोय ना, त्यात आता मला काय काय करायला हवं त्याचा अभ्यास करतेय. म्हणजे मी कर्व्यांना सांगितलं की लाड जोपर्यंत त्यांच्या योजनेची तयारी करतायत तोपर्यंत आपण आपली तयारी करूया ना. म्हणजे त्यानंतर जो वेळ लागेल तो तरी वाचेल. आणि मग कर्व्यांनी आपल्या लीगल डिपार्टमेंटला एक नोट तयार करायला सांगितलीस आणि ती नोट तू वाचतेस, बरोबर? हो, कारण आता मला अजून कसलं कसलं रजिस्ट्रेशन करावं लागेल, कसली कसली लायसन्स काढावी लागतील. ह्याबद्दल ह्यात इतकं मोघम लिहिलंय ना की मला खरंच ह्याच्यातलं काहीही कळत नाहीये. रादर कुठच्याच सर्वसामान्य माणसाला हे कळणार नाही. तू म्हणतेस ते बऱ्याच अंशी खरं आहे, पण अक्षर आणि अक्षर कळलं पाहिजे असा अट्टास काय तुझा? निशांत, आपल्या हाताखालच्या माणसांवर अतिविश्वास दाखवला तर त्याचे काय परिणाम होतात हे सगळ्यांनीच बघितले. तुला एक सांगू, म्हणजे तुला हसू येईल, पण मी बिझनेस कडे ना आपल्या स्वयंपाकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघते. काय? स्वयंपाक करण्यासारखा बिझनेस कसा काय चालवू शकतेस तू? नाही म्हणजे हे काहीतरी नवीन आहे, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे समजा आता आपल्याला एखादी डिश करायची आहे, भाजी समज, तर त्यात कुठचा पदार्थ किती प्रमाणात आणि कोणत्या क्रमाने घालावा हे जर आपण व्यवस्थित काटेकोरपणे पाळलं तर ती भाजी नक्कीच चांगली होते. आणि एखादा चांगला आचारी आहे
तर तो कुठचाच अंदाज न बांधता स्वतःच्या मनाने पदार्थ घालतो, पण तरीही ती भाजी चांगली होते, कारण त्याचा अचूक अंदाज आणि आत्मविश्वास असतो. आता बिझनेसच्या बाबतीतही थोडंफार असंच आहे. आणि माझ्यासारखीने तर रेसिपीला पक्क धरून चालावं, तरच काही चुका होत नाहीत. नवा धडा शिकायला मिळाला आज. पण मला सांग, तुझं हे कामाचं तंत्र जर इतकं पक्क बसलंय, तरी पण मग एवढी चिडचिड का होते तुझी? निशांत, आता ह्या कागदांच्या जंजाळात आणि कायद्याच्या कचाट्यात मला कोणता पदार्थ वापरावा हेच कळत नाहीये, तर मी काय रेसिपी तयार करणार आहे? तुला एक सांगू अन, जेव्हा आपली अशी गडबड होते ना, तेव्हा तो विषय डोक्यातून काढून टाकावा, दुसरा काहीतरी विषय शोधावा किंवा मग आराम करावा. आणि जेव्हा आपली त्या विषयाला भिडायची तयारी होते ना, तेव्हा तो विषय पुन्हा सुरू करा. कोण आहे? बाळा तुम्ही वय आज इकडे कुठं? जगन, आपल्याला फालतू प्रश्न विचारलेला आवडत नाही. मॅडमला भेटायचंय का? हा, जरा बघा आहे ती का. चला. हो हो हो. हे बघा हरेश, मी काय म्हणतोय. नमस्कार राव. अरे नमस्कार नमस्कार. काय तुमच्या ठोळ्या पावळ्या दिसत नाही ती? नाही, त्यांना हा जरा फॉर्मवर पाठवला आहे. बाई, बाहेर बाळाराम शेठ आलेत. काय काम? काय काम माहित नाही, पण भेटायचंय म्हणतात. ठीक आहे, बसायला सांगा, मी नंतर बोलावते त्यांना. पण काय बाई की थांबायला सांगा, बोलावते नंतर. बाळाराव, तुम्हाला थांबायला सांगितले, नंतर बोलवतो म्हणून. तुम्ही बसा ना, तुमच्यासाठी काही चहा थंड वगैरे मागू का? काय बोलायचं जगन आता तुला? काय हरेश, असं कधी होतंय का? हा, आमदार, मंत्री, कलेक्टर यांनी इतक्या वर्षात आपल्याला कधी बसवून ठेवलेलं बघितलंय का? हा, काय हरेश, हे काहीतरी वेगळंच आहे. हे जग्या, बाईला जाऊन विचार, आम्ही निघाव का? हरेश, हरेश असं नसतं हो. आलो आलो. काय हो, नाही सरकारी कामात हे असं होतंय का? काय बाई जरा नवीन आहेत, आता ही सरकारी पद्धत कळायला थोडा वेळ लागणारच ना. तुम्हाला बोलावलंय आहे का नाही? आलं का नाही निरोप? आलं का नाही? आम्हाला बोलावलंय. हा, तुम्ही थांबा इथंच, आलो आम्ही जाऊन. चला. चला. तुम्हाला काही थंड वगैरे मागू का? नाही, नको. नमस्कार अक्षताबाई जोशी. नमस्कार. नमस्कार. मी बाळाराव. बसू का? हो, बसा ना. धन्यवाद. त्याचं काय आहे? हो, तुमचे 2-3 निरोप मिळाले मला. ते हरिशेठ सुद्धा येऊन गेले, पण माफ करा, मी नाही येऊ शकले. नाही नाही, काय हरकत नाही, काय हरकत नाही. मला वाटलंच होतं. नाही, तुम्हाला येळ नाही हे मला वाटलं होतं, म्हणून मीच आलो तुम्हाला भेटायला. कसं नव्या मंडळींना भेटायची. नव्या मंडळींना की सरकारी अधिकाऱ्यांना? नाही, तसं म्हणा हवं तर. अहो, म्हणून आम्ही जातीनं तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो. एकदा गरीबाच्या घरी चाय प्यायला आला तर फार बरं होईल. नाही म्हणजे जेवायला आला तो फारच उत्तम होईल ना. आमंत्रणाबद्दल धन्यवाद, पण तुमची जशी रीत आहे तशीच माझी. एखाद्या नव्या ठिकाणी रुजू झाल्यावर तिथल्या कामाचा पूर्ण अंदाज घेतल्याशिवाय मला बाकी काही करणं आवडत नाही. नाही, तुमचं बी बरोबर आहे, पण एकदा कळलं मला. तुम्ही राहायला तुमच्या आमराईतल्या बंगल्याबद्दल म्हणाला होतात, तेही कळलं मला. तुम्हाला प्रश्न विचारलेला आवडत नाही असंही कळलंय मला, पण तरीही विचारते. माझ्यावर एवढी मेहरबानी का? मी एक बाई आहे म्हणून? तसलं काही असेल तर पुन्हा असले निरोप पाठवत जाऊ नका.
या आपण. नाही पण त्याचं काय या आहे आपण. ठीक आहे. अरे चल